नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आता तलाठी भरतीची जाहिरातसुद्धा पडलेली आहे आणि परीक्षा होण्यास खूपच कमी वेळ असल्यामुळे तर आपल्याला यासाठी तयारी जास्त करावी लागणार आहे. तर याच अनुषंगाने जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत तलाठी या परीक्षेसाठी इंग्लिश ही मॅरेथॉन सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिशवरती बरेच क्वेश्चन आन्सर भेटणार आहेत आणि हे प्रश्न संभव असल्यामुळे हे परीक्षेमध्ये येण्याचे सुद्धा अधिक चान्सेस आहेत. तर असाच हा आजचा आपला चौथा पेपर असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा पहिला पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहा इथं. तर बघा इथं प्रश्न काय दिला आहे तुम्हाला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, इथं सेंटेन्स दिलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे. तर इथं सेंटेन्स रीड करू आपण. शी सेड दॅट शी द अपॉर्च्युनिटी टू शो दॅट शी कुड प्ले अ सिरियस फिल्म रोल. तर इथं आपल्याला योग्य क्रियापदाचं रूप द्यायचं आहे या जागी. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 वेलकम. बरोबर, शी सेड दॅट शी वेलकम्ड द अपॉर्च्युनिटी टू शो दॅट शी कुड प्ले अ सिरियस फिल्म रोल. पुढचा प्रश्न आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्सेस. ठीक आहे, इथं काय दिलं, दोन वाक्य दिलेत, वेगवेगळी आहेत. तर याचं आपल्याला कंबाईन करायचं, म्हणजेच वाक्य एकत्रित करायचे. तर वाक्य काय दिलं इथं बघा आपल्याला, द चिल्ड्रन सॉ द मंकीज हे पहिलं वाक्य आहे. दे रॅन अवे इन फिअर हे दुसरं वाक्य आहे. तर या दोघाला कंबाईन करणारा आपल्याला एक पर्याय द्यायचा आहे. तर इथं 4 पर्याय दिलेत बघा. तर यासाठी योग्य उत्तर येतं. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 येतं. व्हेन द चिल्ड्रन सॉ द मंकीज दे रॅन अवे इन फिअर. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. ठीक आहे, करेक्ट स्पेलिंगवाल्याला आपल्याला पर्याय सिलेक्ट करायचा आहे. इथं कंटिन्युअस या शब्दासाठी 4 स्पेलिंग दिल्यात, त्यापैकी एकच स्पेलिंग अगदी बरोबर आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 कंटिन्युअस. CONTINUOUS ही कंटिन्युअस या शब्दाची बरोबर स्पेलिंग आहे. पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द सेंटेन्स. कलेक्टिव्ह नाउन आपल्याला सांगायचं आहे. तर बघा इथं काय म्हणलं, वॉज मिसिंग फ्रॉम द क्वीन्स ज्वेल बॉक्स. ठीक आहे, तर इथं 4 पर्याय दिले. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, आपल्याला इथं सिंग्युलरच द्यावं लागेल. ठीक आहे, तर बघा यासाठी योग्य उत्तर येतं, पर्याय क्रमांक 1 उत्तर राहील, अ पीस ऑफ ज्वेलरी. ठीक आहे, अ पीस ऑफ ज्वेलरी वॉज मिसिंग फ्रॉम द क्वीन्स ज्वेल बॉक्स. पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, इथं आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्यापैकी आर्टिकल वापरायचे आहेत आपल्याला. आता आर्टिकल बघा, इथं आपल्याला 4 जागी वापरायचे आहेत. इथे एक आहे सुरुवातीला, इथे एक आहे, इथे एक आणि इथे एक आहे. ठीक आहे, तर पाहू आपण कोणतं आर्टिकल कुठं बसतं ते. बघा पहिल्या ह्याला आपल्याला पर्याय इथं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. बघा आता 3 पर्याय कसं बसतो इथे. ठीक आहे, बघा, अ यंग वुमन वॉज सॉफ्टली रीडिंग अ पोयम टू द यंग चाइल्ड सिटिंग ऑन द चेअर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. ठीक आहे, इथं बघा सिनॉनिम म्हणजेच काय, समानार्थी शब्द आपल्याला द्यायचा आहे. कशासाठी, अंडरलाईन वर्डसाठी. आता बघू अंडरलाईन कोणता शब्द आहे. अर्थ डेमॉन्स्ट्रेट्स द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग आयरनिक. ठीक आहे, तर इथं डेमॉन्स्ट्रेटला अंडरलाईन केले त्यांनी. तर याचा आपल्याला सिनोनिम द्यायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं त्याचे उत्तरसुद्धा दिले बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ दिला आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं, पर्याय क्रमांक 1 सबस्टॅन्शिएट हा त्याचा सिनोनिम आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. तर पुढचा प्रश्न असा आहे की, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. अल्टरनेटिव्ह पुन्हा फिल इन द ब्लँक आहे. काय विचारले बघा, आय डोंट थिंक आय एबल टू गो. तर इथं करेक्ट फिल इन द ब्लँक येतं बघा, आय शल. ठीक आहे, आय डोंट थिंक आय शल बी एबल टू गो. पुढचा प्रश्न आपल्याला, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला इथं डायरेक्ट स्पीच दिली, त्याचं इनडायरेक्ट स्पीच काय होतं सांगायचं आहे. बघा, द सेंटेन्स इज इन डायरेक्ट स्पीच. व्हॉट इज द सेंटेन्स, हिमेश सेज टू मी आय एम युअर ओनली ऑप्शन. ठीक आहे, तर याचं आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 हिमेश टेल्स मी दॅट ही इज माय ओनली ऑप्शन. पुढचा प्रश्न आपल्याला, फाइंड द वन दॅट बेस्ट फिट्स इन द ब्लँक स्पेस. बघा इथं काय म्हणलं, ब्लँक स्पेस आपल्याला फिलअप करायची आहे. तर बघा इथं काय म्हणलं, द जज फ्रीड हिम ॲज हिज अपॉलॉजी. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, टेंडर्ड. ठीक आहे, द जज फ्रीड हिम ॲज ही टेंडर्ड हिज अपॉलॉजी. पुढचा प्रश्न आपल्याला, चूज द वर्ड दॅट बेस्ट रिप्लेस द अंडरलाईन वर्ड टू मेक द सेंटेन्स कोहरंट
इफ द अंडरलाईन वर्ड इज करेक्ट सिलेक्ट नो करेक्शन. बघा इथं काय म्हणले, एक वाक्य दिले त्याच्यामध्ये एक अंडरलाईन, एका शब्दाला अंडरलाईन केलं आणि आपल्याला म्हणले की त्याला रिप्लेस करता येतं का, आणि समजा गरज नसेल तर नो करेक्शनसुद्धा आपण करू शकतो. पहिलं वाक्य पाहू काय म्हणतं. वेन हिज पॅरेंट्स मेट हिम आफ्टर अ लॉंग टाईम दे बिकेम इमोशनल. त्याचे जेव्हा पॅरेंट्स त्याला भेटले खूप दिवसानंतर, खूप वेळानंतर, ते खूपच इमोशनल झाले होते. ठीक आहे, तर हे मेट हा शब्द जो अंडरलाईन केला आहे तो इथं बरोबर फिट होतो का तो एकदा चेक करा. ठीक आहे, तर यासाठी एकदम फिट आहे हा शब्द इथं, तर इथं नो करेक्शन आपण ऑप्शन घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स गिवन अंडर द सेंटेन्स फाइंड द वन दॅट बेस्ट फिट्स इन द फिल इन द ब्लँक. ठीक आहे, पुन्हा एक फिट होणारे शब्द आपल्याला द्यायचे. हिज फेस बिकम्स रेड वेन ही इज इन अँगर. बघा इथं काय म्हणलं, तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. एक्स्ट्रीमली, राईट. हिज फेस बिकम्स एक्स्ट्रीमली रेड व्हेन ही इज इन अँगर. पुढचा प्रश्न आपल्याला, फाइंड द वन दॅट बेस्ट फिट्स इन द फिलिंग द बँक्स. पुन्हा इथं शब्दच टाकायचा. बघा मित्रांनो, TCS एक्झाम घेणार आहे तर तिचा पॅटर्न थोडा हार्ड आहे. ठीक आहे, तर यासाठी आपल्याला शब्दांची वगैरे आपल्याला जास्तीत जास्त तयारी करावं सुद्धा लागेल. बघा इथं काय म्हणलं, ही इज अ हार्ट सर्जन रेस्पेक्टेड इन द मेडिकल फ्रेटर्निटी फॉर हिज स्किल्स. बघा इथं काय म्हणलं, तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा 2. ही इज अ डिस्टिंक्टिव्ह हार्ट सर्जन रिस्पेक्टेड इन द मेडिकल फ्रेटर्निटी फॉर हिज स्किल्स. पुढचा प्रश्न, प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलोजाइज युअर अनट्रुली बिहेवियर. बघा इथं काय म्हणलं, प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलोजाइज युअर अनट्रुली बिहेवियर. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 फॉर युअर अनट्रुली बिहेवियर. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. पुन्हा करेक्ट स्पेलिंग आपल्याला सांगायची आहे. तर याचे इथं बाकीचे जे अर्थ मी दिलेले आहेत तर पाहू शकता. तर याचं उत्तर इथं बघा करेक्टली स्पेल्ड आहे पॉलिड. ठीक आहे, बाकीचे चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, फाइंड द नियरेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड गिवन वर्ड बोल्ड. बोल्ड या शब्दाचा आपल्याला नियरेस्ट मिनिंग म्हणजेच काय, समानार्थी सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4. बोल्ड म्हणजेच काय, एकदम धाडसी. तर याचं समानार्थी इथं बघा डेअरिंग येतं. काय येतं, डेअरिंग म्हणजे सुद्धा काय, धाडसीच. आपण म्हणतो ना डेअरिंग न चला, डेअरिंग न चला. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आपल्याला, चेंज द व्हॉइस ऑफ ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन. ठीक आहे, चेंज द व्हॉइस आहे. वाक्य काय दिलं बघा, ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. तर याचं आपल्याला काय करायचं, आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2. ॲन ऑनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल. पुढचा प्रश्न आपल्याला, फिल इन द ब्लँक अगेन विथ द सुटेबल आर्टिकल. राईट, नाव वी हॅव टू यूज द आर्टिकल. राईट, तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3. द गंगा इज सॅक्रेड रिव्हर ऑफ इंडिया. ठीक आहे, सॅक्रेड रिव्हर. ठीक आहे, नदीच्या अगोदर आपण का वापरतो, द हे आर्टिकल वापरतो, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला सांगायचे. 4 सेंटेन्स दिलेत. आय एम इन हरी, आय एम इन अ हरी, आय एम हरी. ओके, आय एम इन द हरी, ऑल ऑफ द अबो. तर बघा यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. आय एम इन अ हरी. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा इथं बघा मित्रांनो, इथं पुन्हा आपल्याला काय टाकायचं, वर्बच टाकायचे. शब्दाची प्रॅक्टिस जास्त आपण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ग्रामरवरती सुद्धा प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळा फोकस देण्यात येईल आपल्याला प्रत्येक घटकावरती ग्रामरच्या. बघा काय म्हणलं क्वेश्चन, द निडल इन द कंपास ऑलवेज टू द नॉर्थ. ठीक आहे, जो निडल जी आहे कंपासमधली ती आता इथं फिल इन द ब्लँक्स. आता बघा हे सिंग्युलर आहे तुमचं. ठीक आहे, द निडल. मग येणारा क्रियापदसुद्धा सिंग्युलर असायला पाहिजे. मग इथं काय येतं, पॉईंट्स येईल. काय येईल, पॉईंट्स. द निडल इन द कंपास ऑलवेज पॉईंट्स टू द नॉर्थ. पुढचा प्रश्न आपल्याला, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला फॉर्म टाकायचा. बघा पास्ट कंटिन्युअस म्हणजेच काय, वॉज वेर येतं आणि क्रियापदाला ING लागतं. मग इथं काय येतं, ही सोबत जातं वॉज. बरोबर, ही वॉज होल्डिंग ऑन टू अ ब्रांच विथ 1 हँड. पुढचा प्रश्न, सेंटेन्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. बघा इथं पुन्हा क्रियापदाचंच आपण घेतले. इफ शी सॉ अ घोस्ट शी. ठीक आहे, इथं बघा समोरचं अगोदरचं वाक्य काय दिलं, इफ वाला क्लॉज कोणता आहे तुमचा, इफ शी सॉ अ घोस्ट. ठीक आहे, भूतकाळात आहे, इथं सॉ दिलं. बघा मग समोरचं इथं कोणता शब्द असा यायला पाहिजे आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा वूड. इथं काय येतं, वूड स्क्रीम. इफ शी सॉ अ घोस्ट शी वूड स्क्रीम. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन. बघा काय म्हणलं, यू आर नॉट एंटायटल टू वोट ॲज यू आर एज. ठीक आहे, बघा इथं काय द्यायचं आपल्याला, प्रॉपर वर्ड द्यायचं. इथं प्रिपोजिशन द्यायचे आहेत आपल्याला. बघा हे सर्व प्रिपोजिशन आहेत. तर यासाठी काय म्हणलं बघा, यू आर नॉट एंटायटल. ठीक आहे, टू वोट ॲज यू आर एज म्हणजे तुम्ही वोट करण्यासाठी तुम्ही एबल नाही आहात. म्हणजे इथं समोर काय यायला पाहिजे बघा, यू आर अंडर द एज. राईट, यू आर अंडर एज हा शब्द यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कमी वय आहे तुमचं.
पुढचा प्रश्न, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द निगेटिव्ह. बघा इथं वाक्य काय दिले, ओनली द ब्रेव डिझर्व द फिअर. ओनली द ब्रेव डिझर्व द फेअर. ठीक आहे, याला आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर. तर पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला गिव्ह सिनॉनिम विजिलन्स. ठीक आहे, विजिलन्स या शब्दाचा आपल्याला सिनॉनिम द्यायचा आहे. 4 पर्याय इथं तुमच्या समोर आहेत. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, वॉचफुलनेस. म्हणजेच काय, अतिदक्ष राहणे. ठीक आहे, त्याला आपण वॉचफुलनेस सुद्धा म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला, द स्टडी ऑफ द ओरिजिन अँड फिजिकल अँड कल्चरल डेव्हलपमेंट ऑफ मॅनकाइंड. ठीक आहे, द स्टडी ऑफ द ओरिजिन अँड फिजिकल अँड कल्चरल डेव्हलपमेंट ऑफ द मॅनकाइंड. तर याचं काय, तर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, अँथ्रोपॉलॉजी, मानवाचा विकास. ठीक आहे, पुढचा प्रश्न, रिसेम्बलन्स ऑफ साऊंड बिटवीन 2 सिलॅबल्स. तर याला काय म्हटलं जातं, रिसेम्बलन्स ऑफ साऊंड बिटवीन 2 सिलॅबल्स. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, उत्तर योग्य राहील ॲझोनन्स म्हणतात याला. काय म्हणतात, ॲझोनन्स. पुढचा प्रश्न, द जज हॅड इन ऑलोइंग द लॉ सूट टू प्रोसीड. बघा इथं काय म्हणलं, पुन्हा फिल इन द ब्लँक आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, एअर. पुढचा प्रश्न आपल्याला, आय आस्क सुमित अबाउट द ॲक्सिडेंट बट ही अवर्ड. बघा इथं काय म्हणले, बघा पहिलं वाक्य तुमचं कशामध्ये चालले, क्रियापद बघा सिंपल पास्टमध्ये चालले. मग समोरचं सुद्धा पास्ट टेन्समध्येच तुम्हाला भेटायला पाहिजे, बरोबर. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, बट ही वुडंट से अ वर्ड. पुढचा प्रश्न आहे, पे द बिल्स टुडे चेंज द व्हॉइस. बघा पे द बिल्स टुडे, पुन्हा चेंज द व्हॉइस आहे. आता चेंज द व्हॉइस हा कोणता प्रकार आहे बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर. म्हणजे क्रियापदापासून ज्या वाक्याची सुरुवात होते ना त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. तर याचा आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. हे आहे आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. तर याचं पॅसिव्ह व्हॉइस काय होतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, लेट द बिल्स बी पेड टुडे. लेट द बिल्स बी पेड टुडे. पुढचा प्रश्न, सोशल मॅलेडी रेफर्स टू व्हॉट. सोशल मॅलेडी हा जो टर्म आहे तर तो कशासाठी आपण रेफर करतो. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, डिसऑर्डर्ड कंडिशन म्हणजेच काय, सोशल मॅलेडी. पुढचा प्रश्न आहे, तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ मात्र तुमच्यावरती आलेली आहे. तर 31वा प्रश्न आहे खास करून तुमच्यासाठी. बघा प्रश्न इथं काय म्हणला, करेज इज द मॅन्स शोरेस्ट वेपन इन डेंजर. हे वाक्य दिले तुम्हाला इथं, करेज इज द मॅन्स शोरेस्ट वेपन इन डेंजर. आता खाली क्वेश्चन काय दिला, मार्क द डिग्री इन द सेंटेन्स. आता हे डिग्री ऑफ कंपॅरिझनचा प्रकार आहे. तर इथे 4 पर्याय दिलेत बघा, कोणता डिग्रीचा पर्याय तुम्हाला तुम्ही सांगायचा आहे. बघा पॉझिटिव्ह डिग्री आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे किंवा नन ऑफ द अबोव. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचा आहे. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.